नमस्कार, द फ्लेवर ऑफ होममध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत झणझणीत मसालेदार आणि अगदी हॉटेलपेक्षाही टेस्टी असं चिकन सुक्का। ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा, तर घरातले प्रत्येकजण तुम्हाला पुन्हा पुन्हा बनवायला सांगतील। तर चला मग सुरुवात करूया। पावसाच्या दिवसांमध्ये झणझणीत आणि गरमागरम असं खावंसं वाटतं, त्यासाठी ही एकदम बेस्ट रेसिपी आहे। एकदा नक्की ट्राय करा व तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये नक्की सांगा। सर्वप्रथम 2 वेळा स्वच्छ धुतलेलं चिकन एका मोठ्या बाउलमध्ये घ्या। आता त्यामध्ये 2 चमचे हिरवी पेस्ट, अर्धा लिंबाचा रस, घरगुती कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा मीठ मसाला, थोडासा कापलेला ताजा पुदिना आणि 2 ते 3 चमचे दही घालून हे सर्व साहित्य चिकनला व्यवस्थित चोळून मिक्स करा, म्हणजे प्रत्येक तुकड्यावर मसाला छान लागेल। आता हे चिकन 10 ते 15 मिनिटांसाठी मॅरिनेट करून घ्या। जास्त वेळ मॅरिनेट केल्यास चिकन आणखी रसाळ आणि चविष्ट होतं। एकदा नक्की ट्राय करा। आता गॅसवर कढई किंवा पॅन ठेवा आणि त्यामध्ये तेल गरम करा। तेल गरम झाल्यावर त्यात कढीपत्ता आणि तेजपत्ता घाला। यानंतर बारीक चिरलेला कांदा घालून हलका सोनेरी रंग येईपर्यंत त्याला छान परतवून घ्या। आता त्यात चिरलेला टोमॅटो घालून तो मऊ होईपर्यंत शिजवा। यानंतर ह्यात 2 चमचे हिरवी पेस्ट, 2 चमचे मीठ मसाला, कांदा लसूण मसाला आणि थोडीशी हळद घाला। हे सर्व मसाले मंद आचेवर 2 ते 3 मिनिटं छान परतवून घ्या। मांसाहारी जेवण बनवताना त्याची पूर्ण चव ही त्याच्या मसाल्यावरती डिपेंड असते, त्यामुळे मसाले छान परतवून घ्या। आता मसाले चांगले तेल सुटेपर्यंत परतून घेतले की यात आपला घरगुती कांदा खोबऱ्याचं वाटण घाला आणि ते छान मसाल्यातून तेल सुटेपर्यंत परतवून घ्या। हीच पायरी चिकन सुक्याची चव अनेक पटींनी वाढवते। एकदा नक्की फॉलो करा व तुमचा अनुभव मला नक्की सांगा। पुन्हा झाकण ठेवून मसाला 10 ते 15 मिनिटं चांगला मंद आचेवर शिजवून घ्या व मध्ये 1 ते 2 वेळा हलक्या हाताने मिक्स करा। जेव्हा मसाल्यातून तेल छान सुटेल आणि मसाला पूर्णपणे शिजेल, तेव्हा आपण इथे मॅरिनेट केलेलं चिकन ॲड करा। चिकन मसाल्यासोबत व्यवस्थित मिक्स करा। झाकण ठेवून 5 मिनिटं शिजू द्या। त्यानंतर झाकण काढून हलकंसं परता आणि चवीनुसार मीठ घाला। गरज वाटली तर त्यामध्ये थोडंसं गरम पाणी घाला। पुन्हा झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटं चिकन छान मंद आचेवर शिजू द्या। जेव्हा मसाल्यातून तेल छान सुटेल आणि चिकन पूर्णपणे शिजेल, तेव्हा आपला चिकन सुक्का खाण्यासाठी तयार आहे। वा, बघा किती सुंदर रंग, मसाल्याचा अप्रतिम सुगंध आणि एकदम रसाळ चिकन तयार झालं आहे। गरमागरम भाकरी, चपाती, ज्वारीची भाकरी किंवा वाफळत्या भातासोबत हा चिकन सुक्का सर्व्ह करा। एकदा ही रेसिपी नक्की करून बघा आणि कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा। अशाच सोप्या, चविष्ट आणि घरगुती रेसिपींसाठी द फ्लेवर ऑफ होम चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन आणि स्वादिष्ट रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद। व तुम्हाला कोणती रेसिपी ह्यानंतर पाहायची असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा। ती रेसिपी मी तुम्हाला लवकरात लवकर बनवून दाखवण्याचा प्रयत्न करेन।